भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर तर ऑप्शन 3 1853 साली. भारतात रेल्वेची सुरुवात ही 1853 साली झाली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर म्हणजेच मुंबई ते ठाणे दरम्यान धावली आणि मित्रांनो याचे अंतर होते 34 किलोमीटर. मित्रांनो लक्षात असू द्या भारतात रेल्वेची सुरुवात ही लॉर्ड डलहौसी यांच्या काळात झाली. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतात रेल्वेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 16 एप्रिल 1853 रोजी. तसेच मित्रांनो भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान. पुढील प्रश्न आहे, भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य काय आहे? भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य काय आहे? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 देशाची जीवनवाहिनी. भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य हे देशाची जीवनवाहिनी आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अश्विनी वैष्णव. भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री हे अश्विनी वैष्णव हे आहेत. पुढील प्रश्न आहे, परमहंस सभेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? परमहंस सभेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1849 साली. परमहंस सभेची स्थापना 1849 साली करण्यात आली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग यांनी 1849 साली मुंबई या ठिकाणी केली. त्यानंतर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 1873 साली केली. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 1867 साली केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली केली. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1828 साली केली. आणि मित्रांनो आत्मीय सभाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1815 मध्ये केली. त्यानंतर मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये केली. मित्रांनो लक्षात असू द्या महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर हमखास स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. मित्रांनो हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा असल्या कारणाने आपण आणखी एकदा रिव्हिजन घेऊया. परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग यांनी 1849 साली मुंबई या ठिकाणी केली. त्यानंतर मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी 1873 साली केली. प्रार्थना समाजाची स्थापना डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली केली. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1828 मध्ये केली. आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन राय यांनी 1815 मध्ये केली. आणि मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी 1939 मध्ये केली. लक्षात असू द्या मित्रांनो या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. त्यानंतर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 1875 साली. आणि मित्रांनो सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणी केली आणि कोणत्या साली केली असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे सत्यशोधक समाजाची स्थापना हे महात्मा फुले यांनी 1873 साली केली. पुढील प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु कोण होते? शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु कोण होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गुरु रामदास स्वामी. शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु हे गुरु रामदास स्वामी हे होते. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 21 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेतील कलम 21 मध्ये कशाची तरतूद करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 शिक्षणाचा हक्क. भारतीय राज्यघटनेतील कलम 21 मध्ये शिक्षणाचा हक्कची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचे कलम इथे आपण पाहूया ज्यावर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. कलम 1 मध्ये भारत हा राजाचा संघ आहे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 2 मध्ये
नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक आपण आणखी एकदा रिव्हिजन करून घेऊया. भारतीय राज्यघटनेतील कलम 1 मध्ये भारत हा राज्याचा संघ आहे अशी तरतूद करण्यात आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 2 मध्ये नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 17 मध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 51 अ. त्यानंतर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केलेली आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे. तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 324 मध्ये. पुढील प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. पुढील प्रश्न आहे, श, श, स या वर्णांना काय म्हणतात? श, श आणि स या वर्णांना काय म्हणतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 उष्मे. श, श आणि स या वर्णांना उष्मे असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासीची सर्वाधिक लोकसंख्या आहे? भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आदिवासीची सर्वाधिक लोकसंख्या आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 नाशिक. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या नाशिक या जिल्ह्यात आदिवासीची सर्वाधिक लोकसंख्या आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र अनुसूचित जमातीची लोकसंख्या हे 9.4% आहे. आणि मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासीची लोकसंख्या हे पहिल्या क्रमांकावर नाशिक हा जिल्हा आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नंदुरबार हा जिल्हा आहे. त्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात कमी आदिवासीचा जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर सांगली हा जिल्हा आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 मालमत्तेचा हक्क. मालमत्तेचा हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही. पुढील प्रश्न आहे, असमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे? असमानता ही राज्यघटनेच्या पुढीलपैकी कोणत्या कलमाने प्रतिबंधित केलेली आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 कलम 14 मध्ये. असमानता ही राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये प्रतिबंधित केलेली आहे. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न आहे, निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? निलगिरी पर्वतरांगा भारताच्या कोणत्या दिशेला आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 पश्चिमेस. निलगिरी पर्वतरांगा भारताच्या पश्चिम दिशेला आहे. पुढील प्रश्न आहे, प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? प्लासी हे ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 पश्चिम बंगाल. प्लासी हे ऐतिहासिक गाव पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे,
आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? यापासून योग्य तर ऑप्शन 1 अनादर. आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हे अनादर आहे. पुढील प्रश्न आहे. ठीक. मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, मानवी शरीरातील इन्सुलिन पातळीवर नियंत्रण खालीलपैकी कोण ठेवते? पुढील प्रश्न आहे. कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? कर्करोगावर उपचार करण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 कोबाल्ट 60. कर्करोगावर उपचार करण्यासाठी कोबाल्ट 60 वापरले जातात. पुढील प्रश्न आहे. मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 हिप्रीन. मानवी शरीरात रक्त न गोठण्याचे कारण हिप्रीन आहे.